नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे श्री वैष्णोदेवीच्या दर्शनाला. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपल्या रूममधून व्ह्यू काय चांगले येत आहे. आता आपण चाललो तिथे चढायला डोंगरावर सरळ. इथून आपण टॅक्सी करणार आहे इथून आपण स्टार्ट करणार आहे, हाईक आपला चालू करणार आहे तिथपर्यंत जायला. पण बघू शकता मित्रांनो, काय सुंदर व्ह्यू आहे इथून. बघून घ्या मित्रांनो, असा व्ह्यू जास्त याला बघायला भेटत नाही. माझ्या चॅनलवर तर बिलकुल नाही. मग चला मित्रांनो, जाऊया, बघूया आपल्याला तिथं पोचायला टॅक्सी आहे काय आहे. मित्रांनो, आता आपण निघालो आहे दर्शनाला जायला. आपल्यासोबत आपला टॅन झालेला मित्र चाललं. इथं काय वेदर काय मस्तच झालेलं आहे. नशीब गरमी नाही आहे, वरना लई टेन्शन होता. वेदर मस्त चिल थंड आहे. तेव्हा जाऊया, तेव्हा तुम्हाला हाईक स्टार्ट होईल तेव्हा दाखतो, तेव्हा भेटतो. चला. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय घेतलं बॅगमध्ये घेतला. हे बघा मित्रांनो, ह्या प्रकारे आपण काय आय डी कार्ड्स काढलेले आहेत. माझा फर्स्ट टाईम मला माहिती नाही, पप्पा बोलत होते आय डी कार्ड शिवाय वरती दर्शनाला एंट्री नाही बोलतात. चला, जो काढायचं होतं काढून घेतलेला आहे. जेव्हा काही लोक असे मॉडर्न स्कूलवाले घालूनशी पण आले. मग मित्रांनो, आता आपण पोचलोय तिथे जिथून आपली हाईक स्टार्ट होणार आहे. चला भाऊ. मग मित्रांनो, आपण लोकांनी वरती चढायला चालू केलेलं आहे. बघू शकता माझ्याबरोबर आपला म्हातारा बुवा आहे. बघू शकता याने पण डोक्याला बांधलेलं. पण आपला कसा आहे, म्हातारा बुवा आहे ना, जरा डोक्याला खाज यायला लागली. काढलोय त्याने. मित्रांनो, इथं माणसांची ना घोड्याची भीती वाटतात. हॉर्न पण नाही देत मित्रांनो याच्या पहिला. आपल्या म्हातारे बुवाला लई त्रास होतो या गोष्टीचा. मला नाही त्रास, आपल्याला सवय आहे. सवय आहे म्हणजे का तबल्यात झोपतोस? सवय आहे चालायची. आपला म्हातारा बुवा तबल्यात झोपतो मित्रांनो. मग मित्रांनो, आता आपण पोचलोय चरण पादुका मंदिराजवळ. इथं बोलतात की माता वैष्णोदेवीच्या पायाची निशाण आहे. हे बघा मित्रांनो, आपला एक्सपेरिमेंट करता दमले पूर्ण. श्वास सगळं खोकते. दमले गडी, दमलेले. मी दमला. मी नाही दमलो बाई. हा दाखवाय. हे बघा मित्रांनो, दम बसला होता इथं. शाहरुख खान एकदम. मी नको सर, स्वतःच्या ऊपर टाकाचू. चल. कितना है और अभी बहुत है यार, अभी आज नहीं पहुंचे आप. अभी तो अभी पौड़ी में नहीं पहुंचे. नहीं सीढ़ी का ये वाला हाँ. ये थोड़ा ये कितना किलोमीटर? 2 किलोमीटर. मित्रांनो, माणूस हापापले एवढा चालायला मध्ये मला मध्ये चल सिडनची जाऊ. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, व्ह्यू चांगला आहे इथून खूप. सगळ्यांना विचारत चालले किती लांब आहे, किती लांब आहे. दमले बेकार मित्र आपला. घाण होईल तो. माफियास ना. आता आपण आलोय, आता आपण कुठं आलोय? आता आपण आलोय अंबालिका व्ह्यू पॉइंटवर. कॅमेरामध्ये समजते का नाही माहिती नाही, बट इन रिअल लाईफ IRL व्ह्यू खूप चांगला आहे. इथे जास्त करायला पण भीती वाटणार. मधुमाशी वगैरे आहेत. नाही जाण्याच्या बाहेरच आहे ती, रूममध्येच आहे.
ते सगळं पण अवेलेबल आहे. बघू आपल्याला काय वाटलं तर घेऊ खायला. मित्रांनो काल आपण ब्लॉग तिथून स्टेशनवरून शूट करत होतो, तिथून एक्झॅक्टली तिथूनच. आणि आज जो व्ह्यू पॉईंट कॅप्चर केला तर आज तिथेच उभा आहे आपण. मित्रांनो पहिली डेस्टिनेशन रीच, अर्धकुवारीला पोचलो आहे आपण. आपण समथिंग 7:30 वाजता किंवा हां 7:30पर्यंत किंवा 7:50पर्यंत चालू केलं होता. आता समथिंग 9:36 झालेले आहेत आणि आता आपण अर्धकुवारीला पोचलेलो आहेत. त्या तुम्हाला दाखवतो इथं कसं आहे सर्व. तर मी सोचतोय काय थोडा ब्रेकफास्ट वगैरे केला पाहिजे. मला तर आपले कोणतेही लोक नाही आलेले आहेत. ना प्रणव आलं आहे, ना नाना आलं आहे, ना पप्पा आलं आहे. कोण पोचला नाही, एकटाच पोचले वरती. वाट बघताना कधी येतील कधी नाही. आता थांबण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही काय. आणि करायला काही वेगळी स्पेशल ॲक्टिव्हिटी पण नाही. फक्त इथं बसू शकतो, व्ह्यू एन्जॉय करू शकतो, तेच करू शकतो. अजून काही नाही आपल्याकडे करायला. मित्रांनो आपण व्ह्यू बोलतो, मी ही गोष्ट बोलतो, नॉट अ नॉर्मल व्ह्यू. काच थोडी खराब आहे म्हणून जरा ब्लरी, खूप ब्लरी आहे. असं काय व्ह्यू आहे. मित्रांनो लय बेकार स्कॅम झालेला आहे आपल्यासोबत. 9:30ला एक्झॅक्ट पोचलो मी इथं, 9:36ला. मम्मी पप्पासाठी थांबलेलो. आता वाजतात 10:35 झालेले आहेत. हे लोक वरती पोचले आहेत. अरे दिसतंय कोण झोपले, त्यांचे काही ग्रुपवाले फॅमिलीवाले आवाज देऊन जायला डायरेक्ट पळालेत. मित्रांनो काय बोलायचं आता. चला जाऊया आता वरती. एकटाच जायला पडेल. आपल्याला थोडं आपलं साथीदार भेटलेलं आहे, जे आपल्यासोबत भटकलेलं आहे थोडा. मित्रांनो आता थोडी ढलान आलेली आहे. चल ना. मित्रांनो आता आपण पोचलोय श्री वैष्णोदेवी मंदिराजवळ. आता थोडासा फक्त एवढासा रस्ता राहिलेला आहे, तो कवर केल्यावर सरळ मंदिरात. व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असं आतमधून काय कसं आहे. पण माझे जेवढं होतं मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करतो. पण जरा मग मित्रांनो आपण चुकीचं मंदिर दाखवलेला, ॲक्च्युअल मंदिर इथं आहे. आता आपण जाऊ दर्शनाला. आपला पूर्ण फॅमिली, पूर्ण ग्रुप भेटलेला आहे. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे वैष्णोदेवीला. आता आपण चाललोय भैरवनाथाच्या दर्शनाला. रोपवेच्या थ्रू चाललोय आपण या अशा रोपवेच्या थ्रू जाणार आहे भैरवनाथाच्या दर्शनाला. आता आम्ही आलो श्री भैरवनाथाच्या दर्शनाला.
मित्रांनो आता आम्ही परत उतरतोय खालती जायला, निघलोय खालती जायला. चालून चालून हालत खराब झाले, पायी चालायचं कसे विसरला माझे. कधीपासून एक घोडा शोधतोय, घोडा गाडव डुक्कर काही नाही भेटत. काही नाही. आता डुक्कर पण चालत खालती सोरण्यापर्यंत. मित्रांनो आमच्या घरवाल्यांनी 100 वेळा बोतला का शिड्या नका घेऊ, शिड्या नका घेऊ. पण आमचा पराक्रम बघा, वरती यायला 360 शिडे चढले, खालती जायला 526 शिड्यावाला रस्ता घेतले. अय यो बघा आपला म्हातारबुवाची लाकडी चोरी केली कोणीतरी. हे लाकडी कुठं आहे? चोरी गेली. कोणी? काय माहिती. हे बघा मित्रांनो, लोकांनी एवढे साडे काय असतं ना भाई, हेडबँड लावून ठेवलं तिथे. जय माता दी. काय मागलेलं आहे साधा? बाय मस्त स्लाइड मारत मारत आले बाय. बाय फुल आपला हिरो आहे. मित्रांनो काय पण बोला, उतरताना पण चढताना पण आणि उतरता सारे काय पण बोला पण मित्रांनो. चढता वेळी पण आणि आता उतरताना पण व्ह्यू चांगला, व्ह्यू लय जबरदस्त भेटतो मित्रांनो. यो पहिला चढताना विचारायचं वरती किती होईल, आता विचारता शिड्या कधी संपतात. आलशी आता पाय दुखतात. मी घोडा करायला बोलत होतो तेव्हा नाही जाऊ, चालत जाऊ. व्ह्यू बघा मित्रांनो, काय सही व्ह्यू आहे मित्रांनो. आता आपण परत आलोय पादुका मंदिराजवळ. आपले फॅमिलीची वेट करताना इथे आपला भाऊ 2 गोटी सोडा पिऊन झोपलेला आहे आरामात. दुसरा पीत होता, कॅमेरा बघून झोपला. कशी लोक काय 2 गोटी सोडा पितात, काय बोलायचं आता. भाऊ उठ. तुझं एक आहे ते सांग ना. माझं नाही भाई, माझं असलं तर माझ्या समोर असलं तर तुझ्या समोर काय करतात? मी ठेवला आता. मी नाही ठेवला. वा मित्रांनो, काही लोक खोटं बोलण्याची लिमिट पार करून जातात कधी कधी. हा याचा परफेक्ट एक्झाम्पल आहे. मित्रांनो आता आपण आलोय एका हॉटेलमध्ये. आपला जो संध्याकाळचं जेवण आहे त्याची ऑर्डर देण्यासाठी आपण ऑर्डर देऊन ठेवलेलं आहे. फक्त आता जेव्हा प्रिपेअर होईल तेव्हा आपल्याला फक्त पिकअप करायचं. काय बोलतो भाई, काय ऑर्डर दिलं तुम्ही? ताजा पण मोमोज खायचं चांगला आहे. काय बोला मित्रांनो, पोरांना फक्त मोमोज खायचे. मोमोज खाऊन फक्त जमणार नाही. आपण फक्त जो नॉर्मल आपला जेवण असतं, मेन कोर्स वगैरे ते सगळ्याची ऑर्डर दिलेली आहे. आता बघूया जेव्हा प्रिपरेशन होईल तेव्हा आपण जाऊ आपल्या रूमवर, पार्सल घेऊन तिथे सगळं खाऊ, सांगू टेस्ट कसं आहे, सगळा रिव्ह्यू कसा आहे. पण मित्रांनो बघू शकता रात्रीचा व्ह्यू कसा आहे. आज आपण हा पूर्ण ट्रॅक कवर केला. हा हाफ वे ट्रॅकच आहे. याचे पाठी ॲक्च्युअल जो वैष्णोदेवीचं मंदिर आहे तिथे जायला अजून वॉकिंग आहे. जो दिसतोय फक्त 50% ट्रॅक आहे, होऊ शकतो. कारण आज आपले मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे. एक ऑर्डर घेता हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मीला पप्पा करून द्यायला सांगितलेलं. एक वालीने मामी आणि पप्पा टाकले. हॅपी ॲनिव्हर्सरी दोघांना. पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. नाचायचं आहे ना,